Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. आपण फोर्थ चॅप्टर बिझनेस सर्व्हिसेस हा स्टार्ट केला होता. त्यामधील फर्स्ट बँकिंग हे आपण सुरू केलं होतं. बँकिंग मिनिंग डेफिनेशन पाहिलं. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ बँक्स पाहतो. 9 टाईप्स ऑफ बँक. फर्स्ट आहे सेंट्रल बँक, सेकंड कमर्शियल बँक, थर्ड कोऑपरेटिव्ह बँक, फोर्थ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, फिफ्थ एक्सचेंज बँक, 6 रिजनल रूरल बँक, 7 सेविंग बँक, 8 इन्व्हेस्टमेंट बँक, 9 स्पेशलाइज्ड बँक. हे 9 टाईप्स आहेत बँकेचे. यामधील आपण फोर्थ टाईप्स बँकेचे पाहिले होते. सेंट्रल बँक इन इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मीन्स RBI इज द सेंट्रल बँक. भारतामध्ये RBI ही सेंट्रल बँक म्हणून वर्क करते. त्यानंतर सेकंड कमर्शियल बँक्स पाहिले, व्यावसायिक बँक. या कमर्शियल बँकचे 3 ग्रुप्स आहेत, डिफरंट ग्रुप्स, 3 वेगवेगळे विभाग. या कमर्शियल बँक आर डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. फर्स्ट पब्लिक सेक्टर, सेकंड प्रायव्हेट सेक्टर बँक्स, थर्ड फॉरेन बँक्स. त्यानंतर आपण कोऑपरेटिव्ह बँक पाहिले, सहकारी बँक. या कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँकसुद्धा कोऑपरेटिव्ह बँक्स वर्क्स ॲट 3 डिफरंट लेवल. 3 वेगवेगळ्या लेवलवरती कोऑपरेटिव्ह बँक वर्क करते. प्रायमरी क्रेडिट सोसायटी फर्स्ट, B डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि C स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. यानंतर आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक पाहिली. त्यानंतर आता 5th नंबर एक्सचेंज बँक, ज्यालाच विनिमय बँक असं म्हणण्यात येतं. या संदर्भातील पाहूयात. 5th नंबर एक्सचेंज बँक, विनिमय बँका. द एक्सचेंज बँक्स ॲज वेल ॲज लार्ज कमर्शियल बँक फॅसिलिट्स फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन्स. या एक्सचेंज बँका या फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शनसाठी म्हणजेच परकीय व्यापार व्यवसायास वित्तपुरवठा करण्यासाठी या बँकेचा उपयोग होतो. एक्झाम्पल ऑफ एक्सचेंज बँक्स आर बार्कलेस बँक, बँक ऑफ टोकियो एक्सेट्रा. या एक्सचेंज बँकेचे काही फंक्शन्स आहेत. काय कार्य करते एक्सचेंज बँक? सम फंक्शन्स ऑफ एक्सचेंज बँक आर ॲज फॉलोज. या एक्सचेंज बँकेची काही कामे खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट नंबर आहे फायनान्सिंग फॉरेन ट्रेड ट्रान्झॅक्शन्स. फॉरेन ट्रेड जे ट्रान्झॅक्शन्स आहेत म्हणजे परदेशी व्यापार व्यवहार आहेत, यांना फायनान्सिंग करण्याचं काम या एक्सचेंज बँकेअंतर्गत करण्यात येतं. त्यानंतर सेकंड नंबर आहे इश्यू ऑफ लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिट LC इश्यू करण्याचं काम, देण्याचं काम करते बँक. त्यानंतर थर्ड नंबर आहे डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, विनिमय बिलाची सूटसुद्धा ही एक्सचेंज बँक देण्याचं कार्य करते. त्यानंतरचा आहे फोर्थ नंबरचा रेमिटन्स ऑफ डिव्हिडंड, इंटरेस्ट अँड प्रॉफिट एक्सेट्रा. डिव्हिडंड लाभांश, इंटरेस्ट व्याज, प्रॉफिट नफा, लाभांश व्याज आणि नफा इत्यादी खात्यावर पाठवण्याचं कार्य, फंक्शन्स हे एक्सचेंज बँक करत असतं. अशा प्रकारे या एक्सचेंज बँकेचे हे 4 वेगवेगळे फंक्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पुढील 6 नंबर रिजनल रूरल बँक. रिजनल मीन्स प्रादेशिक, रूरल ग्रामीण बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक. यामध्ये रिजनल रूरल बँक RRB वेअर एस्टॅब्लिश्ड इन 1975. रिजनल रूरल बँक ही 1975 स्थापन करण्यात आल्या. These banks are sponsored by large public sectors bank. या बँका पब्लिक सेक्टर्स बँकाद्वारे आयोजित केल्या जातात. म्हणजेच रिजनल रूरल बँक ही
या बँकेला स्पॉन्सर करण्याचं काम हे पब्लिक सेक्टर्स बँका करत असतात, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकाद्वारे या रिजनल रूरल बँका या प्रायोजित केल्या जातात. द कॅपिटल ऑफ रिजनल रूरल बँक इज कॉन्ट्रीब्युटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट 50%, स्टेट गव्हर्नमेंट 15% अँड स्पॉन्सर्ड बँक 35%. या रिजनल रूरल बँकेचं जे भांडवल आहे, या भांडवलामध्ये केंद्र सरकार 50%, राज्य सरकार 15% आणि ज्या स्पॉन्सर्ड केलेल्या पब्लिक सेक्टर्स बँका आहेत यांचा 35% योगदान असतं. यांचं भांडवलामध्ये या रिजनल रूरलच्या सेंट्रल गव्हर्नमेंट 50% भांडवल देतं आणि राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट 15% आणि या पब्लिक सेक्टरच्या बँका 35% या भांडवलामध्ये रिजनल रूरलच्या योगदान दिले आहे. यानंतर RRBs mobilize deposits primarily from rural and semi-urban areas and provide loans and advances mostly to small and marginal farmers, agricultural laborers and rural assistants. या रिजनल रूरल बँका प्रामुख्याने रूरल, ग्रामीण, सेमी अर्बन, निमशहरी एरियातील लोकांकडून डिपॉझिट्स करतात, घेतात आणि मुख्यतः जे छोटे छोटे स्मॉल मार्जिनल फार्मर्स आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा लहान शेतकरी आहेत किंवा लेबर्स आहेत, ॲग्रिकल्चरमधील शेतमजूर आहेत किंवा रूरल ग्रामीण क्षेत्रातील कारागार आहेत, यांना लोन प्रदान करतात, यांना लोन प्रोव्हाइड करत असतात. अशा प्रकारे रिजनल रूरल बँकेसंदर्भातील आपण इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतरचा 7 नंबरचा आहे सेविंग बँक. सेविंग बँक, बचत बँक ज्याला म्हणत आहेत. सेविंग बँक, बचत बँक. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेविंग बँक इज टू encourage saving of the people, especially in rural area. Example of such banks include postal saving bank, commercial bank and cooperative bank. सेविंग बँकेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह टू एनकरेज सेविंग द पीपल एस्पेशली इन रूरल एरिया. सेविंग बँकेचं मुख्य उद्दिष्ट खास करून रूरल एरियामधील म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे. एनकरेज सेविंग ऑफ द पीपल, ग्रामीण भागातील लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे हे या सेविंग बँकेचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि या कोणत्या कोणत्या प्रकारच्या सेविंग बँक्स आहेत? सच बँक्स इन्क्लूड पोस्टाची सेविंग बँक आहे, इंडियन पोस्टची आपले टपाल बचत बँक ज्याला म्हणण्यात येतं, कमर्शियल बँक, व्यावसायिक बँका आहेत यामध्ये, आणि कोऑपरेटिव्ह बँक आणि सहकारी बँकेचा या सेविंग बँक्समध्ये समावेश होतो. अशा प्रकारे 7 नंबरची सेविंग बँक पाहिली. त्यानंतर 8 नंबरची इन्व्हेस्टमेंट बँक. इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक बँक ज्याला म्हणण्यात आलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट बँक. आता या संदर्भातील 8 नंबरच्या इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये पाहू. दीज बँक्स प्रोव्हाइड फायनान्शियल अँड ॲडवायझरी असिस्टंट टू देअर कस्टमर्स. या बँका ग्राहकांना, कस्टमर्सना, त्यांच्या ग्राहकांना काय देतात? ॲडवायझरी असिस्टंट अँड प्रोव्हाइड फायनान्शियल, ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात असतात. देअर क्लायंट्स जनरली इन्क्लूड बिझनेस फर्म्स अँड गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन. या बँकेचे त्यांच्या ग्राहकांमध्ये सामान्यतः म्हणजेच बिझनेस फर्म्स किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स या समाविष्ट असतात. या
इन्व्हेस्टमेंट बँकेचे जनरली क्लायंट्स कोण असतात, तर काही बिझनेस फर्म्स किंवा गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असतात की ज्यांची इन्व्हेस्टमेंट कुठे करायची आहे या संदर्भातील ॲडवाईस किंवा यावरतीचा आर्थिक सल्ला देण्याचं काम या इन्व्हेस्टमेंट बँकेअंतर्गत करण्यात येतं. इन्व्हेस्टमेंट बँक्स फॅसिलिटेट mergers and acquisitions by undertaking research and providing advice on investment decisions. Generally, investment bank do not directly deal with the general public. या इन्व्हेस्टमेंट बँका रिसर्च करून इन्व्हेस्टमेंट निर्णय सल्ला देण्याचं काम करतात. साधारणतः इन्व्हेस्टमेंट बँका जनरल पब्लिकला डायरेक्टली इन्व्हेस्ट करण्यासंदर्भातील व्यवहार करत नाहीत. जनरली इन्व्हेस्टमेंट बँक डू नॉट डायरेक्टली डील विथ जनरल पब्लिक. जनरल पब्लिकसोबत या इन्व्हेस्टमेंट बँका कसल्याही प्रकारचे डील किंवा म्हणजेच व्यवहार करत नाहीत. या इन्व्हेस्टमेंट बँकचे क्लायंट्स कोण असतात, बिझनेस फर्म्स अँड गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन असेच या इन्व्हेस्टमेंट बँकेचे जनरली क्लायंट्स असतात. यानंतरचा 9 नंबरचा लास्ट टाईप्स ऑफ बँक आहे स्पेशलाइज्ड बँक. स्पेशल काही असणाऱ्या बँका म्हणजेच विशिष्ट अशा बँका ज्याच्यामध्ये काहीतरी स्पेशलाइज्ड आहे. दीज बँक्स cater to the requirement and provide overall support for setting up a business in specific areas. या बँका स्पेसिफिक एरियाज म्हणजेच विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय बिझनेस करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता पूर्ण करतात. आता या स्पेशलाइज्ड बँकेमध्ये परत 3 वेगवेगळ्या स्पेशलाइज्ड बँका आहेत, विशेष अशा बँका आहेत. त्यामध्ये आहे फर्स्ट EXIM एक्झिम बँक. E मीन्स एक्सपोर्ट, I मीन्स इम्पोर्ट. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक EXIM एक्झिम बँक असं त्याला म्हणण्यात येतं. EX मीन्स एक्सपोर्ट, IM मीन्स इम्पोर्ट बँक, ज्यालाच निर्यात व आयात बँक असं म्हणण्यात येतं. या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की या बँका एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट्सचे जे गुड्स अँड सर्व्हिसेस केलं जातं त्यांना प्रमोट करण्यासाठी फायनान्शियल प्रोव्हाइड करण्यात येतं. हे त्याच्यातील एक स्पेशलाइज्ड आहे म्हणून या स्पेशलाइज्ड बँक आहेत. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे SIDBI SIDBI. S मीन्स स्मॉल, I means industry, D means development, B means bank, I means India. Small Industrial Development Bank of India. आणि थर्ड नंबरचे आहे नाबार्ड NABARD. नाबार्ड. N means national, B means bank, A means agricultural, R means rural, D means development. NABARD means National Bank for Agricultural and Rural Development. National Agricultural and Rural Development. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. अशा प्रकारे 3 स्पेशलाइज्ड बँक आहेत. आता प्रत्येक बँकेचं स्पेशलायझेशन काय आहे आपण पाहूयात. फर्स्ट नंबरची आहे एक्झिम बँक EXIM एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक. दिस बँक प्रोव्हाइड्स फायनान्शियल असिस्टंट टू एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स अँड फंक्शन्स ॲज द principal financial institution for coordinating the working of institutions engaged in financing export and
import of goods and services with the view of promoting the country's international trade. या निर्यात व आयात बँक ही बँक जी एक्सपोर्टर आणि इम्पोर्टरना फायनान्शियल असिस्टन्स करते, म्हणजेच आर्थिक सहाय्य करते आणि त्याचबरोबर देशाच्या आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल ट्रेडला चालना देण्यासाठी त्यांना फायनान्शियल आणि एक्सपोर्ट्स जे इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, वस्तू व सेवा यांना फायनान्स देण्यासाठी या बँकांची म्हणजे या वित्तीय संस्था म्हणून कार्य करत असते. इन शॉर्ट, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक या बँका प्रोव्हाइड फायनान्शियल असिस्टंट टू एक्सपोर्टर्स अँड इम्पोर्टर्स. या बँका निर्यातदार व आयातदारांना आर्थिक सहाय्य करत असते. हे त्यातील स्पेशलायझेशन. सेकंड नंबर आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मीन्स सिडबी, SIDBI, भारतीय लघु उद्योग विकास बँक. हे आपल्याला सिडबी, एक्झिम, नाबार्ड हे आपल्याला मॅच द पेअर्समध्ये विचारू शकतं किंवा वन वर्डमध्ये याचं शॉर्ट फॉर्म देऊन फुल फॉर्म करा असं विचारू शकतं. यावरतीची प्रत्येकाला या शॉर्ट फॉर्म्स आणि फुल फॉर्म्स या बँकेचे आपल्याला प्रत्येकाने मेमराईज करून घ्यायचं आहे. सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघु उद्योग विकास बँक. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी, set up on 2nd April 1990 under an act of Indian Parliament, acts as the principal financial institution for promotion. या सिडबी ही बँक 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये स्थापन करण्यात आलेली आहे. ॲज ॲक्ट इंडियन पार्लमेंट्स ॲक्ट्स द प्रिन्सिपल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन फॉर प्रमोशन. हे फायनान्सिंग अँड डेव्हलपमेंट ऑफ द मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस सेक्टर ॲज वेल ॲज कोऑर्डिनेशन ऑफ फंक्शन्स ऑफ इंडस्ट्रीज एंगेज्ड इन सिमिलर ॲक्टिव्हिटीज. या नावावरूनच लक्षात आलेलं असेल आपल्याला सिडबी स्मॉल इंडस्ट्रीजच्या म्हणजे छोट्या, लघु, मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस जे आहेत, जे की म्हणजेच लघु, मध्यम आणि सूक्ष्म या उद्योगांना एक प्रकारचा फायनान्शियल प्रोव्हाइड करण्यासाठी आणि या स्मॉल, मीडियम, मायक्रो एंटरप्राइजेसला डेव्हलप करण्यासाठी या बँकेची एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलेली आहे. स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची यावरतीची या बँका डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत. ज्या छोटे छोटे स्मॉल, मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस आहेत यांना फायनान्सिंग आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी या एंटरप्राइजेसचीच म्हणजे या सूक्ष्म लघु उद्योगांची वाढ होण्यासाठी आणि त्यांना वित्तीय पुरवठा करण्यासाठी या बँकेची 2 एप्रिल 1990 स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर थर्ड नंबरचा नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. या नावावरूनच आपल्या लक्षात आलेलं असेल की ॲग्रिकल्चरल आणि रूरल सेक्टरचा फायनान्सिंग अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी या नॅशनल रूरल अँड ॲग्रिकल्चरल बँकेची डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे. इट इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर फायनान्सिंग ॲग्रिकल्चरल अँड रूरल सेक्टर. कृषी आणि ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था आहे. इट इज अन अपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर फायनान्सिंग ॲग्रिकल्चरल अँड रूरल सेक्टर.
NABARD provides both short-term and long-term credit through regional rural bank. It is concerned with the policy planning and operations relating to agricultural credit and credit for other activities in rural India. It provides finance to financial institution and not to the individual. या नाबार्डची स्थापना ही ॲग्रिकल्चरल आणि रुरल सेक्टरला फायनान्स प्रोव्हाइड करण्यासाठीची झालेली आहे. त्याचबरोबर या नाबार्ड अंतर्गत शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म मुदतीची रिजनल रुरल बँकेला ग्रामीण बँकेमार्फत या शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म लोन प्रोव्हाइड करत असतात ग्रामीण बँकेला. आणि हे त्याचबरोबर काही पॉलिसी प्लॅनिंग आणि ऑपरेशन्स रिलेटिंग टू द ॲग्रिकल्चरल क्रेडिट अँड क्रेडिट टू द अदर ॲक्टिव्हिटीज इन रुरल एरिया. त्याचबरोबर हे धोरणं हे ग्रामीण नियोजन आणि ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रासाठी भारतातील कृषी क्षेत्रासाठी संबंधित महत्त्वपूर्ण वर्किंग फायनान्शियल ही या बँकेअंतर्गत करण्यात येतं. आणि या बँका फक्त फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनाच लोन किंवा अदरवाईज वित्तपुरवठा करतात, नॉट टू द इंडिव्हिज्युअल्स. एखाद्या व्यक्तीला या कसल्याही प्रकारच्या फायनान्शियल पोझिशन अंतर्गत वित्तपुरवठा करत नाहीत. इट प्रोव्हाइड्स फायनान्स टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड नॉट टू द इंडिव्हिज्युअल्स. हे फक्त भारतातील कृषी आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सलाच ग्रामीण क्षेत्रातील यांनाच ते फायनान्स प्रोव्हाइड करतात, नॉट टू द इंडिव्हिज्युअल. कोणत्याही एका इंडिव्हिज्युअल पीपलला ते फायनान्स प्रोव्हाइड करत नाही. अशा प्रकारे 3 स्पेशलाइज्ड बँका आपण पाहिल्या. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, सिडबी स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. या ठिकाणी आपल्याला 9 टाईप्स ऑफ बँक संपलेली आहेत. त्यानंतर न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.